नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर सांगितल्याप्रमाणे SBI असिस्टंटचा ज्युनियर असोसिएटचा जो रिझल्ट होता म्हणजे वेटिंग लिस्ट म्हणू आपण, पहिली वेटिंग लिस्ट काल लागलेली आहे आणि त्या वेटिंग लिस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला बॅचेसमध्ये ऑलरेडी सांगितलं होतं की आपले काही कॅन्डिडेट्स त्यामध्ये लागतील, त्याप्रमाणे 2 ऑलरेडी रिझल्ट्स आपले आलेले आहेत। मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो की आता येणारी जी अपकमिंग एग्जाम आहे त्या अपकमिंग एग्जाम्स आपण जी तयारी करतोय रेग्युलर बॅचेसमध्ये मी ऑलरेडी इन्फॉर्म केले, आपल्याकडे 3 चांगले ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर सारे स्टुडंट जे आहेत जे कॅपेबल आहेत ते RBI अटेंडन्ससाठी आहेत, त्यानंतर जे ग्रॅज्युएट असतील, आता आपल्याकडे मेजॉरिटी स्टुडंट अंडर ग्रॅज्युएट असतात तर त्यांना याचा नक्कीच फायदा होईल। सेकंड थिंग आहे सारस्वत बँक, याची सुद्धा एक एग्जाम आहे, याच्यासाठी सुद्धा आपण बरेच टॉपिक ऑलरेडी कव्हर केले। आणि तिसरी चांगली जी अपॉर्च्युनिटी असते ती सगळ्यांसाठी ती SBI ज्युनियर असोसिएट, याची सुद्धा एग्जाम जूनमध्ये ही एग्जाम आपल्याला अपेक्षित आहे। नोटिफिकेशन इमिडिएट तिचं येईल ह्या महिन्यामध्ये। मग त्यासाठी आपण बरेच टॉपिक जे रेग्युलर बॅचेसमध्ये कव्हर करत होतो, पण आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आणि आपल्याला ऑनलाईनमध्ये काही टॉपिक त्याच्यामध्ये आपल्याला कव्हर करावे लागणार आहेत। तर सगळ्या बॅचेसचा मिळून जो एक टॉपिक मागे पेंडिंग राहिलेला आहे टाइम स्पीड अँड डिस्टन्स, त्याची आपण आज सुरुवात करणार आहोत। आता काय होतं नेमकं, बरेच विद्यार्थी हा टॉपिक म्हणजे बरेच आता इव्हन मेन्स पास झालेले सुद्धा टाइम स्पीड अँड डिस्टन्स म्हटलं की त्यांना सॉल्व करायला नको वाटतं, कारण हा टॉपिक हा मोस्ट ऑफ द स्टुडंटला डिफिकल्ट वाटतो। पण ॲक्च्युली डिफिकल्ट का वाटतो, हा टॉपिक तर माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात सोपा आहे खरं सांगायचं झालं तर, पण आपण काय करतो डायरेक्टली याला शॉर्टकटचा वापर करून सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे याच्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या बेसिक कॉन्सेप्ट आपण विचारातच घेत नाही, आपण काय करतो डायरेक्टली याला शॉर्टकटने कसं सॉल्व करता येईल। पण मी रेग्युलर तुम्हाला सांगत असतो की अगोदर आपल्याला चालायचं शिकावं लागेल, चालायचं शिकल्यानंतरच आपण काय करू शकतो पळायचं शिकू शकतो, पण आपण काय करतो डायरेक्ट पळायला जातो आणि मग तोंडावर पडतो। तर ही गोष्ट होऊ नये म्हणून आज आपण बेसिकपासून टाइम स्पीड अँड डिस्टन्स हे सुरू करणार आहोत। आता याच्यामध्ये काय होतं बघा, टाइम स्पीड अँड डिस्टन्समध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या असतात 3 गोष्टी, एक तर असते टाईम, दुसरं असतं स्पीड, तिसरं असतं डिस्टन्स, किंवा अजून बरेचसे क्वेश्चन याच्यामध्ये इन्क्लूड होतात। म्हणजे हे तर बेसिक क्वेश्चन्स होतील, याच्यानंतर मॉडरेट डिफिकल्ट लेवलचे सगळेच क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये तुमचे कव्हर करणार आहोत। आता अगेन आपण ऑनलाईनला तर कधी म्हणजे महत्त्व दिलंच नाही, त्याच्यामुळं थोडंसं इथं नवीन स्टार्ट करताना थोडं कन्फ्युजन त्याच्यामध्ये आपल्याला येऊ शकतं। पण आता नाईलाज असतो आपल्याला रूटिंगमध्ये राहण्यासाठी, मागच्या लॉकडाऊनमध्ये काय झालं होतं की आपण मध्ये काहीच ऑनलाईनमध्ये जास्त इंटरेस्ट घेतला नाही, त्यामुळे मुलंसुद्धा एकदम झिरो झालेत। मग ह्यावेळेस झिरो होऊ नये म्हणून आपण काहीतरी हे टॉपिक्स तुमच्या याच्यामध्ये कव्हर करणार। ज्या दिवशी ऑफलाईन सुरू होऊन जाईल त्या दिवशी आपण पुन्हा ऑफलाईन आपले क्लासेस चालू करणार रेग्युलरमध्ये। आता ह्या 3 गोष्टी काढत असताना एक बेसिक फॉर्म्युला आपण काय करू, सुरुवातीला ऑल याचे जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत, जे बेसिक फॉर्म्युले, आता ॲक्च्युली फॉर्म्युले हे स्टेप 1 पासून दिलेले असतात। जेव्हा आपण याला शॉर्टकटमध्ये सॉल्व करतो त्यावेळेस विदाऊट फॉर्म्युला आपल्याला ते सॉल्व करायचं असतं, पण पूर्ण अंडरस्टँडिंग होण्यासाठी म्हणजे आपल्याला नेसेसरी आहे फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे। मग आता बघा बेसिक फॉर्म्युला काय याचा, तर इथं दिलेलं असते बघा, डिस्टन्स इज इक्वल टू टाईम इनटू स्पीड। मग याच्यापासून आपल्याला 3 फॉर्म्युले तयार होतात। जर टाईम इज इक्वल टू काढायचं असेल तर काय होईल, मग डिस्टन्स म्हणजे हे स्पीड इकडं भागाकारात येईल, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड होऊन जाईल, बरोबर। अगेन आपल्याला जर स्पीड कॅल्क्युलेट करायची असेल तर स्पीड इक्वल टू काय होईल, डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम। मग हे बेसिक 3 फॉर्म्युले, पण हे फॉर्म्युले यूज करत असताना हे फॉर्म्युले फॉर्म्युलाज यूज करत असताना आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे तर याचं युनिट 1 पाहिजे। युनिट 1 म्हणजे कसं, आपल्याला रोड हा, जर तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं झालं, जर आपल्याला रोड मोजायचा असेल तर आपण रोड काय करतो, रोड हा मीटरमध्ये पण मोजू शकतो, सेंटीमीटरमध्ये पण मोजू शकतो, किलोमीटरमध्ये पण मोजला जातो, पण आपण त्याला मेजॉरिटी टाईम किलोमीटरमध्येच काम असतो, तर डिस्टन्स मोठा असतो, बरोबर, आणि मग त्याला आपल्याला किलोमीटरमध्ये मोजावं लागतं। मग रोड जर आपण किलोमीटरमध्ये मोजला तर मोस्ट ऑफ द टाईम आपली जी स्पीड असते गाड्यांची, आपण गाडी ज्यावेळेस चालवतो त्यावेळेस कशामध्ये मोजतो, किलोमीटर हावर्समध्ये मोजतो।
मग ह्या पद्धतीने याचं जे युनिट असतं ते युनिट सेम असावं लागतं. युनिट काय असतं बघा, मी तर तुम्हाला ते पण लिहून देतो. आता हे बेसिक फॉर्म्युले, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड अँड स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. मग आता हे फॉर्म्युले यूज करत असताना आपलं युनिट काय पाहिजे बघा, इथं लिहितो. जर समजा टाइम, डिस्टन्स, स्पीड, जर आपला टाइम हा हावर्समध्ये असेल तर डिस्टन्स हा किलोमीटरमध्ये पाहिजे आणि मग स्पीड ऑटोमॅटिकली आपल्याला किलोमीटर हावर्समध्ये भेटेल. जर टाइम हा आपला सेकंदामध्ये असेल तर डिस्टन्स हा आपला मीटरमध्ये पाहिजे, म्हणजे आपली स्पीड ही भेटते आपल्याला मीटर सेकंद. जर ह्या गोष्टी नसेल तर आपल्याला ह्या कन्व्हर्ट करून क्वेश्चन्स काय करावे लागतात, याच्यावरती सॉल्व करावे लागतात. मग आता तुम्ही इथं बघितलं टाईममध्ये हॉर्स आलं, सेकंड आलं, पण इथं मिनिट कुठंच आलं नाही. आणि बऱ्याच क्वेश्चनमध्ये आपल्याला मिनिटावर पण क्वेश्चन्स विचारले जातात. मग ह्या केसमध्ये आपण नेहमी काय करायचं, जे क्वेश्चन्स आपल्याला मिनिटावर विचारलेले असतात आयदर याला एक तर सेकंदात कन्वर्ट करायचं नाहीतर हावर्समध्ये कन्वर्ट करायचं. मग आता हे कन्व्हर्जन करत असताना आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा काही फॉर्म्युले काय करावं लागेल, इथं लिहून घ्यावे लागतील. मी एकदा हे पूर्ण इरेज करतो आणि मग पुन्हा तुम्हाला एकदा व्यवस्थित सगळे फॉर्म्युले याच्यामध्ये लिहून देतो. बघा, मग आता इथं काय होतं, पहिला फॉर्म्युला होता आपला फर्स्ट फॉर्म्युला, डिस्टन्स इज इक्वल टू, डायरेक्ट शॉर्टकटमध्ये घेतो, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. सेकंड होता स्पीड इज इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन टाइम. तिसरा होता टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. मग हे यूज करत असताना आपल्याला काय करावं लागतं, याचं युनिट सेम ठेवावं लागतं. युनिट सेम म्हणजे काय, जर डिस्टन्स हा किलोमीटरमध्ये असेल तर आपली स्पीड ही कशामध्ये असावं टाइम हा कशामध्ये असावं लागतो, हावर्समध्ये, आणि स्पीड कशामध्ये असावं लागते, किलोमीटर हावर्समध्ये. ओके. जर डिस्टन्स हा मीटरमध्ये असेल तर टाइम हा आपला सेकंदामध्ये असावा लागतो आणि स्पीड असावं लागते मीटर सेकंदमध्ये. मग हे करत असताना आपल्याला काही युनिटचं कन्व्हर्जन करावं लागतं. जसं की जर समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला मिनिटमध्ये दिलेला असेल टाइम, जर याला सेकंदात कन्वर्ट करायचं असेल, मिनिट टू सेकंद, तर याला मिनिटाला इंटू काय करायचं, 60 करायचं, इंटू काय करायचं, 60 घ्यायचं. बघा काय म्हटलं मी, जर मिनिटाला आपल्याला कन्वर्ट करायचं 60 मिनिट म्हटलं आहे आणि सेकंदात कन्वर्ट करायचे 6 मिनिट म्हटलं तर 6 गुणिले 60 करावं लागेल, म्हणजे किती सेकंद भेटेल, 360 सेकंद. आता तुम्ही म्हणसाल हे सर सांगायची काय गरज आहे, तर याच्याशिवाय प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणारच नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला स्पीड किलोमीटरमध्ये दिलेली जाते. म्हणजे एक्झाम्पलच जर द्यायचं झालं तर एक्झाम्पल काय, एका ट्रेनने एखादा पोल क्रॉस केला 20 सेकंदामध्ये, तर आपल्याला सरळ विचारलं जातं एका ट्रेनने 80 किलोमीटर पर हावर्सच्या स्पीडने. आता 80 किलोमीटर पर हावर्सच्या स्पीडने जर त्याने 6 सेकंदात कन्वर्ट केला तर आपण ह्या व्हॅल्यूज सगळ्या जशाच तशा फॉर्म्युल्यात ठेवू शकत नाही. आपल्याला एक तर ह्या किलोमीटर हावर्सचं तरी कन्वर्जन करावं लागतं, नाही तर ह्या सेकंदाचं तरी कन्वर्जन करावं लागतं. म्हणून तेव्हाच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणून ह्या बेसिक गोष्टी, म्हणून तर सांगितलं की आपल्याला आधी चालायचं शिकायचं आहे. बेसिक गोष्टी एकदा तुम्हाला कळाल्या की तुम्ही कोणताही प्रॉब्लेम इझिली काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. मग फर्स्ट थिंग काय करायचं आहे तुम्हाला, तर मिनिटाचं आपल्याला हावर्समध्ये कन्वर्जन करायचं आहे. हावर्समध्ये कन्वर्जन करू. मिनिटाचं जर हावर्समध्ये कन्वर्जन करायचं असेल तर डिवायडेड बाय 60 करायचं. किती करायचं, डिवायडेड बाय 60. जर आपल्याला एक सेकंड, जर आपल्याला मिनिटाचं सेकंदामध्ये कन्वर्जन करायचं असेल तर इंटू 60 करायचं. आणि आपल्याला जर सेकंदाचं अगेन, आता सेकंदाचं मिनिटामध्ये करायची गरज पडणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, मिनिटाचं हावर्समध्ये, मिनिटाचं सेकंदमध्ये. ठीक आहे, एवढं ओके आहे. त्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, स्पीड. आता जसं मी सांगितलं होतं की एक ट्रेन 80 किलोमीटर पर हावर्सच्या स्पीडने, टाईम सांगितला होता, एक ट्रेन 80 किलोमीटर पर हावर्सच्या स्पीडने 10 सेकंदात एखादा पोल क्रॉस करते, तर त्या ट्रेनचा डिस्टन्स सांगा असं विचारलेलं जाईल.
मग आता ह्या केसमध्ये ही स्पीड किलोमीटर हॉर्समध्ये, टाईम सेकंदामध्ये, तर इथं आपल्याला जो डिस्टन्स असेल ट्रेनचा एक तर तो मीटरमध्ये असेल किंवा किलोमीटरमध्ये असेल, पण आपल्याला मेजॉरिटी क्वेश्चन्समध्ये डिस्टन्स हा कशामध्ये असतो, रेल्वेचा मीटरमध्ये असतो. मग आता मीटरमध्ये कॅल्क्युलेट करत असताना हे आपल्याला ऑप्शनवरून कळून जाईल, पण हे कॅल्क्युलेट करत असताना ह्या दोघांचं युनिट आपल्याला अगोदर सेम करावं लागेल. मग हे सेम करत असताना आपल्याला फर्स्ट आणखीन एक गोष्ट काय करावं लागेल याच्यामध्ये, तर आपल्याला याच्यामध्ये नेक्स्ट करावं लागेल. बघा, नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्याला जर समजा किलोमीटर हावर्स स्पीड दिलेली असेल आणि ह्या किलोमीटर हावर्सचं मीटर सेकंदामध्ये कन्व्हर्जन करायचं असेल, तर ह्या केसमध्ये नेहमी काय करायचं आपण, हे बघा मोठं युनिट आहे किलोमीटर हावर्स, छोटं युनिट आहे मीटर सेकंद. आता हे युनिट कसं तयार होतं, जर डिस्टन्स किलोमीटरमध्ये असेल, टाईम हावर्समध्ये असेल, तर स्पीड ही किलोमीटर हावर्समध्ये लागते आणि तयार पण होते. याचं फॉर्म्युला इथं आहे. आणि डिस्टन्स मीटरमध्ये असेल, टाईम सेकंदात असेल, तर आपला जो म्हणजे डिस्टन्स, टाईम आणि स्पीड कशामध्ये येणार आहे, आपली मीटर सेकंदात येणार आहे. म्हणजे 600 मीटरचा डिस्टन्स जर आपण 40 सेकंदात कव्हर केला तर जी स्पीड असेल ती काय असणार आहे, 4 × 4 2 उरले 4 × 5 = 20 15 मीटर सेकंद. आता हे मीटर सेकंद कसं येतं, 600 मीटर होतं आणि 40 सेकंद होतं, हे तर कॅन्सल होत नाही ना, हे ॲज इट इज इथं येतं आणि मग मीटर सेकंद होऊन जातं 15 मीटर सेकंद. मग सेम असतंय, जर आपल्याला 800 किलोमीटरचा डिस्टन्स हा आपण कव्हर केला 4 तासामध्ये, 4 हावर्समध्ये, किलोमीटर हावर्स. मग आता इथं काय होईल, 4 × 2 = 8 0 0, म्हणजे हे 200 जास्त असतं आणि किलोमीटर हावर्स राहिलं, म्हणजे ह्या केसमध्ये जी स्पीड आली ती आली आपली 200 किलोमीटर पर हावर्स. ठीक आहे. मग आता ह्या पद्धतीने आपण याला काय करू शकतो, कन्व्हर्ट करू शकतो किलोमीटर हावर्समध्ये किंवा मीटर सेकंदामध्ये. आता बघा, किलोमीटर हावर्स टू मीटर सेकंद म्हणजे मोठा युनिट आपल्याला छोट्या युनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे छोट्या मापामध्ये कन्वर्ट करायचं आहे. याच्यासाठी हिंट आहे बघा, याला 5/18 ने मल्टिप्लाय करायचं. आता हिंट काय, तर इथं 5 छोटी व्हॅल्यू आहे, मोठ्याचं छोट्यामध्ये कन्वर्ट करत असताना छोटी व्हॅल्यू वरती ठेवायची म्हणजे 5/18. आणि जर समजा आपल्याला मीटर सेकंदचं कन्व्हर्जन करायचं असेल किलोमीटर हावर्समध्ये, तर ह्या केसमध्ये आपण काय करायचं, हे 18 म्हणजे मोठी व्हॅल्यू वर ठेवायची आणि 5 खाली ठेवायचं आणि हे इंटू करायचं आपण 18/5 ने. मग मीटर सेकंदचं कन्व्हर्जन होतं किलोमीटर हावर्समध्ये. आता सुरुवातीला आपण काही याच्यावरती बेसिक क्वेश्चन्स, आता फक्त ह्याच फॉर्म्युल्यांवरती जे काही येणार आहे ते बेसिक क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये बघू. आतापर्यंत आपण काय बघितलं, डिस्टन्स कॅल्क्युलेट करत असताना स्पीड इंटू टाईम आपण घेतो फॉर्म्युला, स्पीड कॅल्क्युलेट करत असताना डिस्टन्स बाय टाईम, आणि टाईम कॅल्क्युलेट करत असताना डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि हे सगळे यूज करत असताना फॉर्म्युले याचं युनिट हे सेम असावं लागतं. जर सेम नसेल तर आपल्याला सेम करून घ्यावं लागेल. मिनटाचा उपयोग हा क्वेश्चनमध्ये कधीही होत नसतो. मिनटाला एकतर आपल्याला हॉवर्समध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा सेकंड्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. जर मिनटाला हॉवर्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर /60 करायचं, आणि जर मिनटाला सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं असेल, कारण एका मिनटात 60 सेकंद असतात आणि एका तासात 60 मिनटं असतात, म्हणून हे आपण करत असतो, तर × 60 सेकंद करायचं. एकदम बेसिक थिंग्स हे आहेत. याच्यापासून बघा, हे हे काही क्वेश्चन्स तुम्हाला बेसिक दिलेले, काय दिलेलं आहे, डिस्टन्स दिलेलं आहे 500, स्पीड दिलेली 50 किलोमीटर पर हावर्स. तर आपल्याला विचारलं टाईम सांगा. मग आता टाईमचा फॉर्म्युला काय आहे, सुरुवातीला तुम्ही पाठ करा. फॉर्म्युले माहीत असल्याशिवाय, बेसिक कॉन्सेप्ट कळल्याशिवाय तुम्ही पुढे काही सॉल्व्ह करू शकत नाही. मग इथं टाईम = काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग डिस्टन्स इथं 500 आणि स्पीड किती दिलेली 50, म्हणजे इथं आपल्याला जो टाईम लागेल तो किती लागेल, इथं 10 हावर्स. आता इथं काय होईल, हे किलोमीटर आहे आणि इथं किलोमीटर हावर्स आहे स्पीड, म्हणजे हे किलोमीटर कॅन्सल होतं आणि 10 हावर्स आपल्याला इथं टाईम भेटतो. म्हणजे एवढा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 500च्या स्पीडने किती वेळ लागेल, 10 तास. आता हे क्वेश्चन येतात का, बेसिक नाही येत. हे अशा टाईपचे क्वेश्चन फक्त तुम्ही जर ते प्रायव्हेट बँकच्या काही एक्झाम्स देत असतील तर अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला तिथं बेसिक येऊ शकतात. पण जर आपण अदर एक्झाम दिल्या तर एवढे बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला येणार नाही. फक्त आपण एक कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी 10-15 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. मग आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, सेकंडवाला 400 किलोमीटर वेळ. 400 किलोमीटर जाण्यासाठी 20च्या स्पीडने, 400 किलोमीटर जाण्यासाठी 20च्या स्पीडने आपल्याला किती टाईम लागेल म्हटलं, 20 किलोमीटर हावर्सची स्पीड दिलेली आहे. आता पुढं मिनिट सेकंदमध्ये पण आपण काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत, पण हे इनिशियल क्वेश्चन आपण ह्या पद्धतीने सॉल्व्ह करून घ्यायचे. एकदा तुम्ही ट्राय करा. आता इथं किती येईल, 4 × 2 = 4 0 म्हणजे 20.
आता 20 गुणिले 20 400 होतं, म्हणजे आपल्याला इथं किती तास लागतील, 20 हावर्स लागतील. किलोमीटर कॅन्सल होऊन जाईल. ह्या क्वेश्चनमध्ये लागतील 20 हावर्स. हे 3 क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. व्हिडिओ पॉज करून सॉल्व केले तरी चालेल, स्टॉप करून तुम्ही सॉल्व करू शकता. दुसरी गोष्ट, व्हिडिओ बघत असताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन इकडंच ठेवा. नाहीतर मी आता क्लास घेत असताना ऑलरेडी बघत होतो की मुलांचे व्हिडिओ साईडला चालू, कॉलेजचे लेक्चर्स चालू आणि इकडं क्लासचं पण लेक्चर चालू. अशा 2-2 ॲक्टिव्हिटी करू नका कृपया करून. त्याच्यामुळेच आपण हे ऑनलाईनला जास्त म्हणजे महत्त्व याच्यामध्ये दिलं नाही. परंतु आता आपल्याला जास्त दिवस स्टॉप राहून चालणार नाही, म्हणून आपण हा पोर्शन तुमचा घेत आहे. तर कृपया करून म्हणजे एकदम फुल फोकसनेच तुम्ही व्हिडिओ बघत चला. तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल तुम्ही रात्री बघू शकता, दिवसा बघू शकता आणि त्यानंतर तुम्हाला होमवर्क त्याच्यावरती सॉल्व करायचं आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी जर केल्या तरच तुम्हाला याचा फायदा होईल, अदरवाईज तुम्हाला कुठल्या याच्यात बेनिफिट होणार नाही. आता हे 3 क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. पुन्हा एक पुढचा क्वेश्चन आहे बघा. 486 किलोमीटर डिस्टन्स आहे, स्पीड किती असेल म्हटलं त्याची, जर तो 12 तासात कव्हर करत असेल तर. मग इथं काय येईल ह्या केसमध्ये 486. आता इथं आपल्याला स्पीड कॅल्क्युलेट करायची. तर स्पीडचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. मग डिस्टन्स आहे किलोमीटर आणि टाईम दिलेला आहे आपल्याला 12 हावर्स. मग आपली स्पीड काय असणार आहे इथं बघा. आता हे स्पीडचा रक्कम आहे तर स्पीडच याच्यामध्ये. मग स्पीड जी असेल ती किलोमीटर हावर्स, कारण हे काही कॅन्सल होणार नाही, किलोमीटर हावर्समध्ये येऊन जाईल. मग इथं काय होईल 12 चोक 48, 6ला भागात नाही 0 घेतला, पॉईंट आला, 60 झाले, 12 पंचे 60 म्हणजे 40.5. मग याच्यामध्ये स्पीड असेल 40.5 किलोमीटर हावर्स. त्यानंतर सेम क्वेश्चन बघा, हा घेतो आपण क्वेश्चन. इथं 4था क्वेश्चन घेऊ, मधले 2 तुम्ही ट्राय करा आणि हा पण तुम्ही सॉल्व करायचा आहे. मग याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला 999 दिलेलं आहे. 999 काय दिलेलं आहे, स्पीड दिलेली आहे, डिस्टन्स दिलेला आहे. 999 किलोमीटर डिस्टन्स आहे आणि हा जो डिस्टन्स आहे कव्हर करायला एका गाडीला फक्त 9 तास लागले म्हटलं. तर आपल्याला विचारलं स्पीड सांगा. मग हे काय होईल 919. मग इथं आन्सर असेल 111 किलोमीटर पर हावर्स. मग ह्या पद्धतीने आपल्याला शेवटी डिस्टन्स पण कॅल्क्युलेट करायचं आहे ह्या क्वेश्चनमध्ये. म्हणजे 3 टाईपचे क्वेश्चन्स तुमचे ऑलरेडी आपण इथं घेत आहे. मग आता मला सांगा ह्या केसमध्ये आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. तर डिस्टन्सचा फॉर्म्युला काय, आता इथं ह्या पार्टमध्ये मला वाटतं माझा चेहरा असेल, म्हणजे मला इथून इकडंच लिहावं लागेल. मग आता इथं डिस्टन्स बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला, स्पीड इंटू टाईम. मग सरळ आहे ना, स्पीड इंटू टाईम केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, इथं डिस्टन्स भेटणार आहे. मग हे तुम्ही क्वेश्चन स्वतः ट्राय करू शकता की नाही. थोडंसं आता हे नवीन असल्यामुळं हे यूज टू व्हायला वेळ लागेल. 12 चोक 48 म्हणजे 8 भेटले, इथं 4 आले, 12 दुनी 24 आणि 4 26 म्हणजे डिस्टन्स किती कवर होईल इथं 268. अगेन याचं पण सेम असेल, डिस्टन्स इज इक्वल टू काय असणार आहे, स्पीड इंटू टाईम असेल. मग आता इथं काय होईल 3 5 15 5 हातचा आला 1 सायंत्रिक 18 19 195 किलोमीटर काय असणार आहे याच्यामध्ये डिस्टन्स असणार आहे. मग ह्या पद्धतीने तुम्ही हे क्वेश्चन्स राहिलेले सॉल्व करून घ्या. म्हणजे आपण आज फक्त आता ह्या लेक्चरमध्ये काय बघितलं तर आपल्याला इथं डिस्टन्स कसा कॅल्क्युलेट करायचा, पण इथं युनिट सगळे सेम दिलेले बघा. इथं किलोमीटर होतं, किलोमीटर हावर्स आणि आपल्याला हावर्समध्येच टाईम कॅल्क्युलेट करायचं सांगितलेलं आहे. तर ह्या 4-5 गोष्टी ज्या आहे म्हणजे इथं सगळे युनिट सेम असल्यामुळे हे एकदम इझी जातं. जेव्हा केव्हा सेकंदमध्ये येतं तर मुलं लगेच कन्फ्यूज व्हायला लागतात, पण ते कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही. 10 ते 15-20 सेकंदामध्ये तुम्ही असंही डायरेक्टली याला सॉल्व करू शकता, अडचण येणार नाही. फर्स्ट थिंग फक्त एवढं एक लक्षात ठेवायचं, याचं युनिट जे आहे ते सेम एकाच मापामध्ये राहिलं पाहिजे. जर आपण डिस्टन्स किलोमीटरमध्ये घेत असेल तर टाईम हा हावर्समध्येच आला पाहिजे आणि स्पीड किलोमीटर हावर्समध्येच आली पाहिजे. सेकंड थिंग, जर मीटरमध्ये असेल तर हे टाईम सेकंदामध्ये आला पाहिजे आणि स्पीड मीटर सेकंद. मिनटाचं काहीही काम नसतं, मिनटाला एक तर हावर्समध्ये कन्वर्ट करून घेणे आणि याला काही 2-4 दिवस लागत नाही कन्वर्ट करायला, फक्त डिवायडेड बाय 60 करायचं असतं आणि मिनटाला कशामध्ये कन्वर्ट करून घेणे, इथं सेकंदामध्ये कन्वर्ट करून घेणे. फॉर एक्झाम्पल जर एखादा क्वेश्चन तुम्हाला सांगायचं झालं याच्यामध्ये, समजा आपल्याला दिलेलं आहे 400 किलोमीटर जाण्यासाठी 6 मिनिट लागतात. मग आता 400 किलोमीटर जाण्यासाठी जर 6 मिनिट लागत असेल तर आपल्याला विचारतील स्पीड सांगा, कारण इथं टाईम आहे, डिस्टन्स आहे, टाईम आहे, म्हणजे काय विचारणार आहे, स्पीड विचारणार आहे. स्पीड किलोमीटर मिनिटात तर नाही कॅल्क्युलेट करू शकत, स्पीड जी असेल ती 1 तास असेल, मीटर सेकंदात सांगा, अदरवाईज
किलोमीटर हावर्समध्ये सांगा. मग आता ह्या केसमध्ये आपण काय करणार आहे, एक सेकंड. तर ह्या केसमध्ये आपण काय करणार आहे, तर ह्या केसमध्ये आपल्याला इथं जे मिनटं आहे, आता स्पीड कॅल्क्युलेट करायची. स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे हे 400 अपॉन म्हणजे डिवायडेड बाय टाईमला काय, मिनिट जर असेल, मिनिटाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला, तासामध्ये, म्हणून डिवायडेड बाय 100. कारण हे किलोमीटर आहे. जर तुम्ही याला सेकंदात कन्वर्ट करायला लागले तर तुम्हाला हे सुद्धा मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे डबल काम वाढेल. म्हणून आपण ह्या किलोमीटरला कशामध्ये कन्वर्ट करून घेऊ, म्हणजे किलोमीटरला तसंच ठेवू आणि मिनिटाला हावर्समध्ये कन्वर्ट करू. हे बी आपल्या लक्षात आलं पाहिजे की नेमकं आपल्याला काय करायचं आहे त्या टायमाला. जसं की आता ह्या केसमध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर इथं 400 किलोमीटर आपलं डिस्टन्स दिलेलं आहे आणि टाईम दिलेला आहे 6 मिनिट. तर स्पीड आपल्याला किलोमीटर जर डिस्टन्स दिलेला असेल तर किलोमीटर हावर्समध्येच मेजॉरिटी टाईममध्ये स्पीड विचारली जाते. पॉसिबिलिटी आहे मीटर सेकंद, पण आपण मीटर सेकंद कॅल्क्युलेट किलोमीटर हावर्स भेटल्यानंतर याला कन्वर्ट करू शकतो मीटर सेकंदामध्ये. इथं तुम्हाला लिहून दिलेलं आहे डायरेक्टली. मोठ्या युनिटाचं छोट्या युनिटमध्ये कन्वर्जन करत असताना 5/18 करायचं आणि इथं 18/5 करून घ्यायचं. आता हे काय कसं, याचं भरपूर सारी हिस्ट्री आहे, पण एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला. डायरेक्टली हे एवढं फक्त जरी लक्षात राहिलं तरी सफिशियंट आहे. मग इथं हे अपॉन होईल, डिवायडेड आपल्याला इथं स्पीड भेटून जाईल. मग हे काय होईल, 400 गुणिले 60 अपॉन 6 उलटं होऊन जाईल. रेसिप्रोकल होईल याचं. 6 × 6 0 10 भेटलं. म्हणजे 400 गुणिले 10 म्हणजे स्पीड भेटेल 4000 किलोमीटर हावर्स. कळलं का? मग ह्या पद्धतीने आपण हे क्वेश्चन्स, ह्या टाईपचे क्वेश्चन्स सॉल्व करू शकतो. आता हे एकदा तुम्ही प्रॅक्टिस करा सगळे. त्यानंतर नेक्स्ट जी स्लाईड आहे आपण याच्यामध्ये अपोजिटमध्ये ठेवलेलं आहे सगळंच. म्हणजे जर तुम्हाला डिस्टन्स हा किलोमीटरमध्ये, एकदा फक्त बघतो हां सगळं चालू आहे का नाही. ओके. कारण पुन्हा मग असं होऊ शकतं की सगळा व्हिडिओ झाला आणि मग कळालं आपलं काही गोष्टी चालू नाही असं जर कळालं तर मग त्या केसमध्ये मात्र थोडंसं अवघड होऊ शकतं. म्हणून एकदा याला बघून घेतो. ओके ठीक आहे. मग आता अगोदरचं तर तुम्ही लिहून घेतलं असेल किंवा थोडंसं पाठीमागं व्हिडिओ करून पण तुम्ही लिहून घेऊ शकता. आता जो पुढचा पार्ट आहे आपला, तो याच्यामध्ये काय दिलेला आहे, आपण याच्यामध्ये ऑल व्हॅल्यू आपण कन्वर्ट केलेलं आहे. कशामध्ये कन्वर्ट केलेलं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ओके. मग आता याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर इथं डिस्टन्स आपल्याला किलोमीटरमध्ये दिलेला आहे. किती दिलेलं आहे, 2160 डिस्टन्स किलोमीटरमध्ये दिला. आणि स्पीड जी दिलेली, टाईम जो दिलेला आहे तो दिलेला आहे 10 सेकंद. म्हणजे 2160 किलोमीटर जाण्यासाठी 10 सेकंद लागतात एका गाडीला फक्त. तर त्या गाडीची स्पीड सांगा. मग आता इथं सेकंदात दिलेलं आहे. जर आपल्याला याला कन्वर्ट करायचं असेल मीटर सेकंदामध्ये, स्पीड सांगा मीटर सेकंदात घ्या. इथं मीटर सेकंदात स्पीड पाहिजे, इथं पण आपल्याला मीटर सेकंदात पाहिजे, इथं पण मीटर सेकंद पाहिजे आणि इथं पण मीटर सेकंद पाहिजे. मग आपण ह्या केसमध्ये काय करू, किलोमीटरला कन्वर्ट करू मीटर. कारण आपल्याकडे इथं सेकंद आहे आणि स्पीड जी पाहिजे आपल्याला ती कशामध्ये पाहिजे, मीटर सेकंदात पाहिजे. मग आता ह्या केसमध्ये काय होईल, तर इथं होईल 2160. आता याला जर आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर × 1000 करावं लागतं. म्हणजेच 3 शून्य वाढवले तरी चालते. म्हणजे 2160 000 डिवायडेड बाय 10 सेकंद केले तर आपल्याला स्पीड भेटेल 2,16,000 मीटर सेकंद. डायरेक्टली 2,16,000 मीटर सेकंद. कारण 10 सेकंदात त्याने एवढा काय केलेला आहे, डिस्टन्स कव्हर केलेला आहे. जर आपल्याला इथं समजा किलोमीटर हावर्समध्ये स्पीड पाहिजे असेल, मग आपल्याला त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, तर हे जे आहे यालाच कन्वर्ट करून नंतर × करून घ्यावं लागेल. जसं की समजा हे दिलेलं आहे 2,16,000. आपल्याला सांगितलं स्पीड सांगा किलोमीटर हावर्स. तर ह्या केसमध्ये मीटर सेकंदाचं किलोमीटर हावर्समध्ये कन्वर्ट करत असताना, म्हणजे लहान युनिट आहे आपल्याकडे अवेलेबल असलेलं लहान आहे आणि आपल्याला जे प्रोड्यूस करायचं आहे ते कसं करायचं आहे, मोठं युनिट प्रोड्यूस करायचं आहे. मग इथं काय घ्यावं लागेल, 18/5 घ्यावं लागेल. मग इथं काय होईल, 5 चूक 20 एक उरला, पुन्हा 5 त्रिक 15 एक उरला, 5 दुनी 10 0 0. मग हे होईल 1800 1800 18 दुनी 36 18 2 36 54 आणि 3 57ला 7 हातचाला 5 18 चौक 72 आणि 5 72 आणि 5 किती झाले 77. मग हे काय होईल
सॉरी 2,16,000 होतं मीटर सेकंद. आपल्याला काय करायचं आहे, किलोमीटर हॉर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग 18/5 केलं आपण, तर 5 चोक 20, 1 उरला 5 त्रिक 15, 1 उरला 5 दोन्ही 10, 0 0, बरोबर आहे ना. मग 18/5 केलं तर आपल्याला भेटेल 7,77,600 किलोमीटर हॉर्स. मग ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं असते, म्हणजे कोणताही क्वेश्चन सॉल्व करून घ्यायचा असतो. मग आता नेक्स्ट बघा, समजा आपण पुढचा क्वेश्चन बघू. हे तुम्हाला पण सॉल्व करायचे आहेत. एखाद्याला जर लिहून घ्यायचं असेल तर आता सोपी पद्धत आहे. आता मोडलं म्हणजे येणार नाही अशातला भाग नाही. तुम्ही लगेच दोनदा क्लिक करून मागे जाऊ शकता, 10 सेकंद स्टॉप करून तुम्ही पुन्हा त्याला लिहून घेऊ शकता प्रॉपरली, काहीही अडचण येणार नाही. मग नेक्स्ट काय बघा, आपल्याला दिले 135 किलोमीटर जायचं आहे. हे किलोमीटरमध्ये. पुन्हा काय सांगितलं, स्पीड सांगा किती असेल जर तो 15 सेकंदात जात असेल तर. मग आता 135 किलोमीटर 15 सेकंदात जातो म्हणजे त्याची स्पीड भेटेल आपल्याला. स्पीड इज इक्वल टू काय असते, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम असते. हे तर तुम्हाला लिहून दिलेलं आहे ऑलरेडी. परत एकदा बघत चला म्हणजे तुमच्या लक्षात राहील, कारण आपल्याला एक गोष्ट 100 वेळा करावं लागते तेव्हा लक्षात राहते. मग आता स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम आहे. मग आता इथं डिस्टन्स दिलेला 135, पण हे याचं युनिट सेम पाहिजे. म्हणजे हे जर किलोमीटरमध्ये असेल तर टाईम हा हॉर्समध्ये पाहिजे आणि स्पीड आपल्याला मग भेटते किलोमीटर हॉर्समध्ये. आणि जर हे मीटरमध्ये दिलेलं असेल तर टाईम हा सेकंदात पाहिजे, म्हणजे आपल्याला स्पीड भेटते मीटर सेकंद. मग आता इथं 135 दिलेलं आहे, 135 किलोमीटर आहे. जर याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इंटू 1000 करा आणि 15 सेकंदात दिलेलं आहे. 15 × 135 म्हणजे इथं 9000 मीटर. आता हे मीटर झालं आणि हे सेकंद, म्हणजे स्पीड भेटली 9000 मीटर सेकंद. थोड्याशा व्हॅल्यू मोठ्या मोठ्या घेतल्या इथं, ठीक आहे, पण आपल्याला इथं व्हॅल्यू भेटली 9000 मीटर सेकंद. आता ह्या 9000 मीटर सेकंदाला जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल कशामध्ये, किलोमीटर हॉर्समध्ये, मग 18/5 करा. 5 1 5, 4 उरले 5 48, 0 0, 18 × 18 324 होतं आणि हे 0 0 म्हणजे 32,400 किलोमीटर पर हॉर्स काय असणार आहे, स्पीड असणार आहे. मग ह्या पद्धतीने तुम्ही एक तर मीटर सेकंदात कन्वर्ट करू शकता किंवा याला कशामध्ये कन्वर्ट करू शकता, तुम्ही किलोमीटर हॉर्समध्ये पण कन्वर्ट करू शकता. तर हे तुम्ही 5च्या 5 क्वेश्चन परत एकदा सॉल्व करून बघा. आता नंतरचा क्वेश्चन आहे, इथं आपल्याला इथं स्पीड कॅल्क्युलेट करायची होती. ह्या केसमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डिस्टन्स, ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटच्या केसमध्ये कॅल्क्युलेट करायचे आहे सेकंद. तर याचेसुद्धा मी 2 क्वेश्चन तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करून दाखवतो. तोपर्यंत हे तुम्ही लिहून घ्या, फटाफट लिहून घ्या आणि सॉल्व पण करा. नुसतं फास्ट बघून याला संपून टाकू नका. प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला सॉल्व करून बघावं लागेल. बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर करावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला हा टॉपिक क्लिअर होणार नाही. 1 to 1 हे क्वेश्चन्स एकदम इझी आहे. आणखीन आपण समोर इझीपासून एकदम मॉडरेट डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहे. म्हणजे नोट्समधले सगळेच क्वेश्चन तुम्हाला पुन्हा सॉल्व बी करायचे याच्यासोबत. आपलं आता मेथड कसं चालणार आहे ते पण तुम्हाला सांगतो. बघा आपल्याला काय करायचं आहे, आता मी आज इथं तुमच्या बेसिक कन्सेप्ट काय जे असतील ते थोड्याफार क्लिअर करणार त्याच्यावरून तुम्हाला काही क्वेश्चन सॉल्व करून दाखवणार. मग तुम्ही काय करायचं, आज नोट्समधले सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे, म्हणजे जे सांगितले असतील ते, ठीक आहे. त्याच्यावरून पुन्हा ते क्वेश्चन आज हा व्हिडिओ आपण अपलोड केल्यानंतर एक 7-8-10 तासामध्ये तुम्ही ते बघून क्वेश्चन सॉल्व करून पुन्हा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ते क्वेश्चन काय करायचे, तुम्ही डाऊट्स म्हणून पाठवायचे किंवा इंडिव्हिज्युअली तुम्ही मला पण पाठवू शकता. मग ते एकदा का आपल्याकडे डाऊट्स आले तर पुन्हा ते डाऊटचं एक्सप्लेनेशनचं काम मी तुमचं इथं ऑनलाईन करणार आहे. मग एकदा डाऊट एक्सप्लेन केले की नंतर पुन्हा तुम्ही पुढचे क्वेश्चन सॉल्व करू शकता आणि मग पुन्हा डाऊट्स, म्हणजे अशा पद्धतीने हे टॉपिक पूर्ण तुमचा काय होईल, जसं आपण वर्गात घेतो त्याच पद्धतीने कव्हर होऊन जाईल. मग आता इथपर्यंत क्लिअर आहे. आता हे इथला पार्ट आपला सोडवायचा राहिला होता. आता बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला, इथं स्पीड दिलेली मीटर सेकंद.
टाईम दिलेला आहे 3 तास. आता 40 मीटर सेकंद आहे म्हटल्यानंतर याला जर आपल्याला किलोमीटर हावर्समध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर आपल्याला इथं किलोमीटरमध्ये विचारलेलं आहे ना. मग आता किलोमीटरमध्ये येण्यासाठी इथं स्पीड किलोमीटर हावर्स पाहिजे. किलोमीटर डिस्टन्स हा आपल्याला किलोमीटरमध्ये काढायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, स्पीड इंटू टाईम करावं लागेल. पण टाईम हा कशामध्ये असावं लागेल, इथं किलोमीटर हावर्समध्ये असावं लागेल. म्हणून आपण याला कन्वर्ट करून घेऊ फक्त. मग 40ला जर मीटर सेकंड टू किलोमीटर हावर्स कन्वर्ट करायचं असेल, म्हणजे लहान युनिट आहे याला मोठ्या युनिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इथं 18/5 करावं लागेल. मोठ्या युनिटमध्ये कन्वर्ट करायचं तेच केलं ना इथं आपण. आत्ता मीटरमध्ये मीटर सेकंद भेटलं होतं, मोठ्या युनिटमध्ये कन्वर्ट करताना 18/5 केलं. तर म्हणजे इथं काय होईल, 45 18 144. म्हणजे ही स्पीड आपण अशी पण लिहू शकतो, 40 मीटर सेकंद इक्वल टू 144, जे इथं आले 18 144 किलोमीटर हावर्स. मग आता इथं काय होईल, 144 गुणिले 3 होईल. स्पीड इंटू टाईम केलं तर आपल्याला काय भेटत असतो, डिस्टन्स भेटत असतो. मग किती येईल इथं डिस्टन्स बघा, 4 त्रिक 12 2 हातचा आला 1, 3 चौक 12 आणि 13 3 हातचा आला 1, 3 1 3 आणि 1 4. म्हणजे किती किलोमीटर गेला असेल तो, 332 किलोमीटर 432 किलोमीटर तो 3 तासामध्ये गेला असेल. सेम इथे दिलेले 35 मीटर सेकंद आहे. ह्याला काय करू आपण, 18/5 करू. 15 5 7 35 बरोबर. 18 7 किती होतं मग 126. मग 126 आता काय भेटलं इथं, आपण याला असं लिहू शकतो 126 किलोमीटर पर हावर्स. मग आता 126 किलोमीटर पर हावर्स आहे आणि इथं हावर्स आहे. जर इंटू 5 केलं तर आपल्याला हा काय भेटणार, इथं डिस्टन्स भेटणार आहे. काय भेटेल, 5 25 2 आला हातचा 5 त्रिक 15 2 17. म्हणजे इथं डिस्टन्स भेटला 175. मग ह्या पद्धतीने आपण काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. तर 90 108. आता बघा नेक्स्ट, हे तुम्ही 4 क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. आता इथं किलोमीटर हावर्समध्ये दिलेले आहे, पण डिस्टन्स हा मीटरमध्ये. मग आपल्याला टाईम कशामध्ये विचारला, सेकंद. जर इथं याला आपल्याला हावर्समध्ये विचारलं असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं, याला कन्वर्ट करावं लागलं असतं आपल्याला किलोमीटरमध्ये. तेव्हा मग आपल्याला हा टाईम भेटला असता हावर्समध्ये. म्हणजे डिवाईड केल्यानंतर किलोमीटर कॅन्सल झालं असतं. पण इथं टाईम विचारलेला काय आहे, सेकंदामध्ये. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी कळायला पाहिजे, नेमकं कशाला काय कन्वर्ट करायचं. बरेच जण इथंच कन्फ्यूज असतात. आता हे किलोमीटर हावर्समध्ये दिलं, हे मीटरमध्ये दिलं, याला कन्वर्ट करू का याला कन्वर्ट करू. आपल्याला विचारलं काय ते आधी बघा. आपल्याला विचारलं काय, सेकंदामध्ये टाईम विचारलं. जर सेकंदामध्ये टाईम विचारलेला असेल तर हे मीटरमध्ये ऑलरेडी आहे, फक्त एकच जर याला कन्वर्ट केलं तर टाईम ऑटोमॅटिकली सेकंदात भेटेल. मग इथं काय दिलेलं आहे आपल्याला, 36 किलोमीटर पर हावर स्पीड दिलेली आहे. मग ह्या केसमध्ये आपण काय करू, 36ला आता किलोमीटर हावर्सचं मीटर सेकंदात कन्वर्ट करायचं असेल तर मग ह्या केसमध्ये काय करावं लागणार आहे आपल्याला, याला 5/18 म्हणजे मोठं युनिट आहे, मोठ्या युनिटला आपल्याला छोट्या युनिटमध्ये कन्वर्ट करायचं. जर छोट्या युनिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला 5/18 आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग 18 दुनी 36 होईल, 5 दुनी काय होईल इथं 10 मीटर सेकंद. म्हणजे आपल्याला जी स्पीड भेटली 36 किलोमीटर पर हावर्स, म्हणजेच आपण इक्वल लिहू शकतो 10 मीटर सेकंद. क्लिअर आहे का. मग हे लक्षात घेऊनच आपल्याला क्वेश्चन सॉल्व करावं लागेल, अदरवाईज सॉल्व होणार नाही. मग आता 10 मीटर सेकंद आहे, मला सांगा 400 मीटर जाण्यासाठी आता इथं काय विचारलेलं आहे, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, टाईम विचारलेला आहे. टाईम इज इक्वल टू काय असतं, डिस्टन्स अपॉन स्पीड असतं. टाईम इज इक्वल टू काय असतं, डिस्टन्स अपॉन स्पीड असतं. मग आपल्याकडं डिस्टन्स दिलेला आहे 400 मीटर आणि स्पीड दिलेली 10 मीटर सेकंद. मीटर कॅन्सल झाले, 0 0 कॅन्सल झाला. म्हणजे आपल्याला किती सेकंद लागेल त्या केसमध्ये, 40 सेकंद इथं आपल्याला टाईम लागेल. क्लिअर आहे का इथपर्यंत. पुन्हा तुम्ही याला कन्वर्ट करा 54ला. आता इथं मीटरमध्ये अगेन सेकंदमध्ये. आता हे क्वेश्चन तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आपण बेसिक क्वेश्चन बनवलेले आहे. मग आता इथं काय होईल, 54 आहे, 54 किलोमीटर हावर्स आहे. परत एकदा बघा, किलोमीटर हावर्सचं कन्व्हर्जन करायचं आहे आपल्याला मीटर सेकंदामध्ये. कारण युनिट हा कसा आला पाहिजे, सगळीकडं सेमच आला पाहिजे. ठीक आहे. मग आपल्याला काय करावं लागेल,
आता इथं 700 मीटर 54 किलोमीटर हॉर्स आहे, मग मीटर सेकंदात कन्वर्ट मोठ्या युनिटचं छोट्या युनिटमध्ये करायचं, छोट्या युनिटमध्ये करायचं आहे ना, मग 5/18 याला गुणायचं आहे. मग 5/18 इंटू किती करायचं 54, 18×36 18×54 5×3 15 मीटर सेकंद आपल्याला स्पीड भेटली. मग आता 15 मीटर सेकंदाच्या स्पीडने इथं बघा 10 मीटर सेकंद वर होतं, खाली 15 मीटर सेकंद घेऊ. मग 700 मीटर जाण्यासाठी नवीन आता हे असंच होणार, मागं जाते पुढे येते. मग आता 700 मीटर जाण्यासाठी 15 मीटर सेकंदाच्या तेव्हा मीटर इथं मीटर सेकंद आहे, मग इथं काय होतं असतं हे आणि हे कॅन्सल होतं आणि राहतं काय फक्त सेकंद राहतं. 15 चौक 60 10 उरले बरोबर, 15 सक्की 90 पुन्हा 10 उरले, 15 सक्की 90 15 सक्की 90, म्हणजे ह्या केसमध्ये आपल्याला टाईम लागेल 46.66 सेकंद. क्लिअर आहे का? 54 आहे ना, 18×3 18×36 18×54 5×3 15 ने डिवाइड केलं तर मग आता इथं आपला आन्सर असेल 46.66. इथपर्यंत क्लिअर आहे? काही डाऊट याच्यामध्ये? परत एकदा आता तुम्ही हे सगळेच्या सगळे हे मागचे 10-15 क्वेश्चन आणि हे 13 क्वेश्चन आहे टोटल, हे तुम्ही एकदा सॉल्व करून बघा. याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली परत तर त्याच्यामध्ये तुम्ही मला लगेच विचारू शकता. मग आतापर्यंत आपण काय पाहिलं याच्यामध्ये बघा. पहिला आपण परत रिवाइज करतोय मी. स्पीड इज इक्वल टू आपण पाहिलं होतं, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम पाहिलं होतं. दुसरा फॉर्म्युला आपण घेतला होता, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू काय भेटेल टाईम भेटेल. आणि तिसरा फॉर्म्युला आपण याच्यामध्ये पाहिला होता, आता राहिलं टाईम. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. हे करत असताना याचं युनिट मात्र सेम असायला पाहिजे. युनिट सेम म्हणजे नेमकं काय तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, जर डिस्टन्स हा किलोमीटरमध्ये दिलेला असेल तर स्पीड ही तुमची आली पाहिजे डिस्टन्स नंतर आपण लगेच स्पीड नको घ्यायला, टाईम घेऊ. टाईम आला पाहिजे हॉवर्समध्ये, म्हणजेच तुमची जी स्पीड भेटेल तुम्हाला ती भेटेल किलोमीटर हॉवर्स. ठीक आहे. त्यानंतर जर डिस्टन्स हा मीटरमध्ये असेल तर तुमचा टाईम आला पाहिजे सेकंदमध्ये, म्हणजे तुम्हाला स्पीड भेटेल मीटर सेकंद. मग हे करत असताना हे सारखे जर दिलेले नसेल, क्वेश्चनमध्ये दिलेले नसतात मेजॉरिटी सारखेच व्हॅल्यू, कारण ट्रेन ही नेहमी एखादा प्लॅटफॉर्म किंवा एखादा पोल क्रॉस करत असताना ट्रेन नेहमी सेकंदामध्ये काही सेकंदात क्रॉस करते, पण त्याची स्पीड ही किलोमीटर हॉवर्समध्ये असते मेजॉरिटी टाइम्स. मग आपल्याला डिस्टन्स तिचा मीटरमध्ये कॅल्क्युलेट करायचा असतो, म्हणजे स्पीड दिलेली असते किलोमीटर हॉवर्समध्ये, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं मीटरमध्ये, त्यानंतर टाईम दिलेला असतो सेकंदामध्ये. मग हे एकाच रेंजमध्ये नाही, एका युनिटमध्ये नाही. मग आपल्याला याला एका युनिटमध्ये काय करावं लागेल, कन्व्हर्ट करावं लागेल, तेव्हाच हे फॉर्म्युल्यात ठेवता येतात. आणि जर कन्व्हर्ट केले नाही तर क्वेश्चन चुकून जाईल. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं, जर किलोमीटर हॉवर्सची तुम्हाला स्पीड कन्व्हर्ट करायची असेल मीटर सेकंदामध्ये तर त्या केसमध्ये तुम्हाला मोठ्या युनिटचं छोट्या युनिटमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. म्हणून छोटी व्हॅल्यूवर ठेवायची आणि 5/18 ने इंटू करायचं डायरेक्ट. त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं मीटर सेकंदचं तुम्हाला जर कन्व्हर्जन करायचं असेल किलोमीटर हॉवर्समध्ये तर ह्या केसमध्ये लहान युनिट आहे आपल्याकडे मीटर सेकंद, याचं कन्व्हर्जन करायचं आहे किलोमीटर हॉवर्समध्ये, तर आपल्याला इंटू करावं लागेल, मोठी संख्या वर ठेवायची 18/5 ने. त्यानंतर ह्या दोन्ही केसमध्ये आपल्याकडे टाईम आहे हॉवर्समध्ये, दुसरा टाईम आहे सेकंदामध्ये. म्हणजे आपल्याकडे टाईम हॉवर्समध्ये सेकंदामध्ये पण आहे, पण बऱ्याच वेळेस आपल्याला टाईम दिला जातो मिनिटामध्ये बरोबर. मग ह्या मिनिटला जर आपल्याला मिनिटला जर मिनिट जर दिलेला असेल तर मिनिटला एक तर आपल्याला हॉवर्समध्ये कन्वर्ट करावं लागतं किंवा मिनिटला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं, याच्याच खाली लिहितो, मिनिटला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं सेकंदामध्ये. ठीक आहे. मग आता ह्या केसमध्ये जर मिनिटला आपल्याला हॉवर्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला डिवायडेड बाय 60 करावं लागतं, आणि जर मिनिटलाच आपल्याला सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला इंटू किती करावं लागतं 60. याचे क्वेश्चन समोर आपण बघू, अजून याचे क्वेश्चन नाही पाहिले आतापर्यंत. आपण ह्या वरचा पार्ट आपण ऑलरेडी पाहिला आता क्वेश्चनचा, मीटर सेकंदचं कन्व्हर्जन केव्हा करावं लागतं. त्यानंतर आणखीन एका ठिकाणी आपल्याला हॉवर्सचं कधी कधी मिनिटामध्ये कन्व्हर्जन करावं लागतं हॉवर्सचं. मग हॉवर्सचं मिनिटामध्ये करत असताना काय करावं लागेल, आता इथं
मिनटाचं हावर्समध्ये 6 मिनिट म्हटलं तर 6/60 करावं लागतं. मग हे जर हावर्सचं मिनटामध्ये कन्व्हर्जन करायचं असेल, समजा आपल्याला दिलं इथं हाफ हावर्स, मग आता हाफ हावर्स दिले पण याला मिनटामध्ये कन्वर्ट करायचं आहे, मग याला इंटू किती करावं लागेल आपल्याला 60 करावं लागेल. म्हणजेच हावर्सचं मिनटामध्ये कन्वर्ट कधी कधी करावं लागतं, ते सांगतो केव्हा करावं लागतं. करायचं असेल तर आपल्याला इंटू किती करावं लागेल 60 करावं लागेल. ह्या गोष्टी बेसिक पार्टमध्ये आपल्या याच्यामध्ये टाइम स्पीड अँड डिस्टन्सच्या येतात. क्लिअर आहे इथपर्यंत? काही डाऊट याच्यापर्यंत? ठीक आहे. मग आता क्वेश्चन्स आपण सुरू करू, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता इथं दिलेलं आहे. ठीक आहे. हे क्वेश्चन सॉल्व करण्यापेक्षा आता आपण काय करू, इथं थोडंसं स्टॉप करू आणि तुम्ही एक पहिले 30 क्वेश्चन नोट्समधले पहिले 30 क्वेश्चन तुम्ही काय करा, घरी एकदा ट्राय करा. आता ते जर त्याच्यामध्ये अजून आपल्या बरेच कॉन्सेप्ट अजून बाकी आहे, पण तरी पण तुम्ही एवढ्याच कॉन्सेप्टवरती तुम्हाला ह्या 30 क्वेश्चन सॉल्व होतात का ते एकदा चेक करा. मग आपण त्यातले काही डाऊट्स आणि नवीन ज्या राहिलेल्या कॉन्सेप्ट आहेत ते सगळे आपण याच्यामध्ये तुमच्या घेऊ. ठीक आहे. थँक्यू.